शेतकऱ्यांसाठी आमदार रोहित पवार हे मैदानामध्ये उतरलेले आहेत। पंढरपूरमध्ये आमदार रोहित पवारांचं आंदोलन सुरू आहे। आज रोहित पवारांच्या आंदोलनाचा तिसरा दिवस आहे। या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी आज अनेक नेते आंदोलनस्थळी भेट देणार आहेत। रविराज साबळे सकाळी 10 वाजता, राजू शेट्टी 11 वाजता, महादेव जानकर दुपारी 12 वाजता, तर कोल्हापूर दौऱ्यावर असलेले मनोज जरांगेही दुपारी 1 वाजता आंदोलनस्थळी त्यांची भेट घेणार आहेत। तसंच खासदार सुप्रिया सुळे देखील आंदोलनस्थळी भेट देऊन आंदोलक शेतकऱ्यांशी संवाद साधणार आहेत। तर आज संध्याकाळपर्यंत ठोस निर्णय न झाल्यास आंदोलन अधिक तीव्र करणार असं अल्टिमेटम रोहित पवारांनी सरकारला दिलं आहे। त्यांना सक्तीनं रोहित पवार यांनी सरकारला अल्टिमेटम दिलेलं आहे। आज संध्याकाळपर्यंत जर ठोस निर्णय काढला नाही तर आपण हे आंदोलन अधिक तीव्र करू असं रोहित पवारांनी सांगितलेलं आहे। शेतकऱ्यांसाठी रोहित पवार हे मैदानामध्ये उतरलेले आहेत। पंढरपूरमध्ये त्यांचं आंदोलन सुरू आहे। अन्नत्याग आंदोलन त्यांनी सुरू केलेलं आहे। या आंदोलनाचा आजचा तिसरा दिवस आहे। आणि या संदर्भामध्ये बोलणार आहोत आमचे प्रतिनिधी सचिन कसबे आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। सचिन, रोहित पवारांच्या आंदोलनाचा आजचा तिसरा दिवस आहे। त्यांनी सरकारला अल्टिमेटम देखील दिलेलं आहे। जर आज ठोस निर्णय घेतला गेला नाही तर आंदोलन तीव्र करू। काय वाटतंय, सरकारकडून त्यांच्याशी चर्चेचा काही प्रयत्न केला जाऊ शकतोय का? पंढरपूरमध्ये सुरू असलेल्या आमदार रोहित पवार यांच्या अन्नत्याग आंदोलनाचा आज तिसरा दिवस आहे आणि तिसऱ्या दिवशी हे आंदोलन सुरू आहे। आपण बघतोय सकाळपासूनच राज्यभरातून आलेले शेतकरी आमदार रोहित पवार यांना भेटत आहेत। खरं तर काल राज्य सरकारच्या प्रतिनिधींसोबत झालेली चर्चा फिसकटलेली आहे। त्यामुळे काल संध्याकाळी आमदार रोहित पवार यांनी राज्य सरकारला इशारा दिलेला आहे की आज संध्याकाळपर्यंत जर कर्जमाफी बद्दलच्या आम्ही सांगितलेल्या अटी रद्द केल्या नाही तर विठ्ठल मंदिराजवळ हे आंदोलन केलं जाईल। त्यामुळे आता या इशाऱ्यामुळे प्रशासनावर ताण येणार आहे आणि या सर्व घडामोडीनंतर राज्यभरातून येणाऱ्या कार्यकर्त्यांचा ओघ पंढरपूरमध्ये वाढताना दिसतोय। आज खासदार सुप्रिया सुळे असतील, मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे असतील, शेतकरी नेते राजू शेट्टी, महादेव जानकर, रविराज साबळे यांच्यासह विविध शेतकरी संघटनांचे नेते, काँग्रेसचे नेते हे आंदोलनाला भेट देणार आहेत। त्यामुळे आजपासून या आंदोलनाची धग वाढणार आहे आणि सरकारला लवकरात लवकर याबद्दल काहीतरी निर्णय घेणं अपेक्षित आहे। नक्कीच सचिन, तर आज काय घडामोडी घडतात याच्याकडे लक्ष असणार आहे। धन्यवाद तुम्ही दिलेल्या माहितीसाठी।